सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय। कर्ज वसुलीला वर्षभराची स्थगिती देण्यात आलेली आहे। पूर स्थितीमुळे शेतकऱ्यांकडून कर्जाची वसुली न करण्याचे आदेश देण्यात आले। आगामी निवडणुकीच्या तोंडावर सरकारने हा एक मोठा निर्णय घेतलाय। जिल्हा मध्यवर्ती बँकेलाही कर्ज वसुलीला स्थगिती देण्याचे सरकारचे आदेश आहेत। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीस 1 वर्षाची स्थगिती देण्यात आलेली आहे। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हा राज्य सरकारचा मोठा दिलासा असून शासन निर्णय सुद्धा जारी करण्यात आलेला आहे। कापूस खरेदीतील तक्रारींवरती आचारसंहितेनंतर निर्णय घेणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उमेदवाराच्या प्रचार सभेमध्ये अजित पवार यांचे प्रतिपादन। हमीदराच्या खरेदीमध्ये सोयाबीनमधील ओलाव्याची आडकाठी असून अकोला जिल्ह्यामध्ये हमीदराने सोयाबीन खरेदीसाठी 6 केंद्रावरती खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले आहे। 5 क्विंटलपेक्षा जास्त कापूस कमी दराने विकावा लागणार। हमीने खरेदीची मर्यादा अधिक वाढणार। एकरी 10 क्विंटल कापूस खरेदीची मर्यादा करा, शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते। भरपाईपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी। तहसीलदार विजय सवडे यांच्याकडून आवाहन करण्यात आलेले आहे। ई-केवायसी प्रलंबित शेतकऱ्यांच्या याद्या सुद्धा प्रसिद्ध करण्यात येणार। नाशिक जिल्ह्यामध्ये 2,18,000 जॉब कार्ड धारकांची ई-केवायसी बाकी असून कामामध्ये येणार पारदर्शकता। ई-केवायसी न झाल्यास कार्ड होणार रद्द। मालेगाव तालुक्यामध्ये कांदा मक्याचे अर्थचक्र विस्कळीत झालेले असून हमीभाव किंवा एकाधिकार योजना सुरू करण्याची शेतकऱ्यांकडून मागणी केली जात आहे। नांदगाव बाजार समितीमध्ये ज्वारी बाजरी खरेदी केंद्र सुरू होणार। नाव नोंदणी 30 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार। दर्शन आहेर यांच्याकडून माहिती देण्यात आली। उमराणे बाजार समितीमध्ये दुसऱ्या दिवशी सुद्धा शेतकऱ्यांचा ठिय्या आंदोलन। शासनाने हमीभावाने मक्का खरेदी सुरू करण्याची प्रहारकडून मागणी केली जाते। कृषी समृद्धीचे नियोजन ठरले दुबळे। पूर्वसंमतीपत्राची खैरात, मात्र एकाही योजनेला पैसा मिळेना। दराचा प्रश्न हा गंभीर असून केंद्राच्या किमान आधारभूत किमतीवरती शेतकऱ्यांचा सवाल उठतोय। आधारभूत किंमत नाही, वेळेवरती शेतकऱ्यांच्या हातामध्ये पैसा सुद्धा मिळत नाही। कणगरला प्रति किलो 85 ते 120 रुपयांचा दर मिळतोय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काढणी ही पूर्ण झालेली असून गोव्यामध्ये मोठी मागणी आहे। पेपरफुटीच्या तपासणीसाठी पथके कराड पुण्यामध्ये दाखल झालेले असून प्रश्नपत्रिका पुरवणाऱ्या रितेश कुमारचा शोध हा सुरू आहे। 25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। संविधानामुळेच मी पंतप्रधान झालोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला लिहिले खुले पत्र। सशक्त लोकशाहीसाठी नागरिकांनी त्यांच्या संविधानिक कर्तव्याचे पालन करण्याचे पंतप्रधान आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले आवाहन। आता 50% थकबाकी भरा आणि गावामध्ये ताटमानेने वावरा। मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियानांतर्गत राज्य सरकारचा हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। मुदत ही डिसेंबरपर्यंतच। मक्याला हमीभाव हे कागदावरतीच मिळतोय। बाजारातील दर निम्म्यांपेक्षा खूपच कमी असून हमीभावाकडे शासनाने दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्यांचा संताप व्यक्त होतोय। थंडी ओसरली पण हवेची गुणवत्ता घसरली। 21 दिवसामध्ये 56% घसरून AQI 165 वरती आलेला आहे। खोदकाम, वाढत्या वाहतूक कोंडीसह घातक वायू उत्सर्जनाचा हा परिणाम होतोय। आंधळ गावातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीनंतर सुद्धा जिद्दीने व आधुनिकतेने तूर शेती जागवली। जनावरांच्या गोठ्यामध्ये सुरू होते गर्भलिंग निदान केंद्र। आरोग्य पथकाची भोकरदनमध्ये कारवाई करण्यात आली। मशीन जप्त करण्यात आलेले असून 2 जण ताब्यात घेण्यात आले, तर 1 जण फरार झालेला आहे। ऑनलाईन गेमिंगमध्ये उच्च शिक्षित शेतकऱ्याची 30 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली। रेणापूर तालुक्यातील खरंगीची घटना। जादा परताव्याचे आमिष दाखवून फोनपे UPIDचा वापर करण्यात आला। नोकरीच्या आमिष दाखवून शिक्षक फसला 26 लाख रुपयांना। गंगाखेड तालुक्यामध्ये घडला प्रकार। दोघांवरती गुन्हा दाखल करण्यात आला। ई-केवायसी अभावी 1 लाखांच्या वरती शेतकरी मदतीपासून दूर आहे। बीड जिल्ह्यामध्ये नुकसान भरपाईचे 984 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले। निम्न दुधना प्रकल्पामध्ये 75% जलसाठा असून सांडव्यामधून 678 क्युसेकने विसर्ग सुरूच आहे। पीक विम्याचे मिळणार लवकरच 220 कोटी रुपये। धाराशिव जिल्ह्यामध्ये 2020ची भरपाई मिळणार। आमदार पाटील यांच्याकडून माहिती देण्यात आली। कर्जवसुलीस 1 वर्षाची स्थगिती देण्यात आलेली असून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारचा मोठा दिलासा। शासन निर्णय जारी करण्यात आलेला असून कर्जमुक्तीच्या हालचाली सुद्धा सुरू आहे। सहकारने मागवली माहिती। अमरावती जिल्ह्यामध्ये रेशनच्या 287 क्विंटल तांदळाची साठेबाजी करण्यात आलेली असून 3 विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे।
2.5 लाख वीज ग्राहकांकडे 298 कोटी रुपयांचे वीज बिल थकीत असून अमरावती जिल्ह्यामध्ये महावितरण करणार वीज पुरवठा खंडित, बिल भरण्याचे करण्यात आले आवाहन. 222 कोल्हापुरी बंधाऱ्यांमधून मिळणार सिंचनासाठी पाणी, जलसंधारण विभागाची फुलश्रुती, रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना होणार मोठा लाभ. हरणापायली परिसरामध्ये वाघिणीचा वावर वाढलेला असून मागील 4 दिवसांपासून दहशत आहे, शेतकऱ्यांपुढे वाघाचेही नवीन संकट. अनुदानावरून घोटाळा, बचत गटामध्ये वाढला कलह, योजना धनादेशासह करावी लागेल परत. स्पर्शमध्ये वेतन अडकले आणि जिल्ह्यामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आरोग्य बिघडले. गडचिरोली जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान आताही प्रतीक्षाच असून शासनाच्या धोरणाबाबत नाराजीचा वाढला सूर. शासनाने पाखड धानाची खरेदी करावी, शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते, अन्यथा आंदोलन करणार. तडक अर्जुनी परिसरामध्ये रोह्यो सिंचन विहिरीचे पैसे केव्हा मिळणार, शेतकऱ्यांची आर्तहाक. 179 सिंचन विहिरीचे अनुदान थकीत आहे. 25 शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्या, विजेचे स्मार्ट मीटर नको, तहसीलदारांना देण्यात आले निवेदन. चंपाषष्ठीला चक्क वांग्यामुळेच बिघडले भरीत, 150 रुपयांवरती गेलेला प्रति किलोचा भाव आता आला 100 वरती. अतिवृष्टीचा खरीप पिकांना फटका बसलेला असून 46,000 शेतकऱ्यांना थेट झटका बसलेला आहे. 31,000 हेक्टर पिके बाधित झालेले असून सर्वाधिक पिकांचे नुकसान हे नंदुरबार आणि धडगाव तालुक्यामध्ये झालेले आहे. लाडक्या बहिणींसोबतच भावांना देखील योजनांचा दिला लाभ. नंदुरबारमधील जाहीर सभेमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांनी लहान शहरांसारख्या विकासावरती भर दिला जात असल्याचे सांगितले. पेरणीसाठी शेतकऱ्यांची मजुरांसाठी गावोगावी शोधाशोध सुरू आहे. बाहेरगावून मजूर आणण्याचा खर्च सुद्धा आता वाढलेला आहे. 10 शासकीय केंद्रावरती होणार मक्का, बाजरी आणि ज्वारीची खरेदी. शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेण्याचे पणन महासंघाचे आव्हान. शेतमालाला मिळणार योग्य भाव. माकड पकडणाऱ्याला मिळणार 600 रुपये. माकड मानव संघर्षावरती वन विभागाचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे. कोंढा परिसरामध्ये नदीवरची मौजमजा बेतली. विद्यार्थ्याच्या जीवावरती एक अल्पवयीन बुडालेला असून एकाला वाचवण्यामध्ये यश आले. इसापूर धरणामधून 3 आवर्तने देण्यास मंजुरी देण्यात आली. पहिले आवर्तन 15 डिसेंबरला असून रब्बीच्या पिकांना मिळणार मोठा दिलासा. घरावरती सोलर तरीसुद्धा वाढीव बिलाचा शॉक बसतोय. ग्राहकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय. परतूर शहरातील ग्राहक हे आंदोलनाच्या पावित्र्यामध्ये. बारदाना लेबलअभावी शासकीय सोयाबीन केंद्रे बंद करण्यात आली. पूर्णा तालुक्यातील ही स्थिती असून ऑनलाईन नोंदणी केलेले शेतकरी हमीभावापासून राहतायत दूर. कारखानदारांची लेखीपत्र काढून ऊस दर जाहीर करावा. मोहन गुंडा यांच्याकडून मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांचे आंदोलन हे सुरूच आहे. खरीप बुडाल्यानंतर रब्बीसाठी 68% पेरणी होणार. सर्वाधिक पेरा हरभऱ्याचा होणार. नांदेड जिल्ह्यामध्ये नोव्हेंबर अखेर पेरणी पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जाते. मनपाकडून रमाई घरकुलची जुनी यादी रद्द करण्यात आली. नव्या ऑनलाईन नोंदणीवरती भर असून एजंट सक्रिय असल्याची चर्चा होते. जामखेड परिसरामध्ये ऊस लागवड जोमामध्ये असून पाण्याची मुबलक उपलब्धता आहे. भुसार मालाला भाव नाही. तळणी परिसरामध्ये सौर ऊर्जा पॅनल नादुरुस्त. शेतकरी सौर पॅनल दुरुस्त करून देण्याच्या प्रतीक्षेमध्ये आहे. मकाचे दर घसरल्याने संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडला. मोजक्याच व्यापाऱ्यांचा सहभाग असून बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर रास्ता रोको आंदोलन. पोस्टाच्या भरतीसाठी बनवले बोगस प्रमाणपत्र. रत्नागिरीमध्ये प्रकार उघड झालेला असून लातूर, कंधारच्या 2 युवकांवरती पोलिसांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले. योजनेमध्ये अनियमितता. पोषण शक्ती निर्माण योजना सोलापुरामध्ये अडचणीमध्ये सापडली. सर्वांसाठी आयुष्यमान, मग गोल्डन कार्डचा अट्टहास कशासाठी? रेशन कार्ड, आधार कार्ड हेच ओळखपत्र स्वीकारून कॅशलेस सेवा देण्याची मागणी केली जाते. राज्यामध्ये 1,15,00,000 क्विंटल साखरेची निर्मिती करण्यात आलेली असून 1.5 कोटी टन ऊसाचे गाळप करण्यात आले. साखर उतारा अवघा 7.64%. ऊसाचा दर जाहीर न करणाऱ्या साखर कारखान्यांविरुद्ध आंदोलन करणार. स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह शेतकऱ्यांचा मोठा सहभाग. तांदळाचा काळा बाजार. लवंगा येथे कारवाई करण्यात आली. ओमदी पोलिसांकडून एकास अटक करण्यात आलेली आहे. 33 टन तांदूळ तर ट्रकसह 35 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कर्नाटकमध्ये नेतृत्व बदलाचे संकेत दिसून येत आहे. राहुल गांधीची तयारी. उपमुख्यमंत्री शिवकुमार यांची मोर्चेबांधणी. 1 डिसेंबर आधी निर्णय घेण्यात येणार. आवक कमी, मागणी जास्त. बेदाणा आता भाव खाणार. ड्रायफ्रूट म्हणून पसंती वाढते. बेदाण्याच्या दरामध्ये हळूहळू का होईना पण उच्चांकी वाढ होते. डिसेंबर महिन्यासाठी 22 लाख टन साखरेचा कोटा खुला होणार. वाजवी पातळीवरती साखरेचे दर ठेवण्यास केंद्राचे प्राधान्य.
पारनेरमध्ये RDSSचा बोजवारा 2 वर्षांपासून कामे ठप्प झालेली आहे. वीज पुरवठा करण्यात अडचण निर्माण. 3 वर्षांमध्ये 969 गुंठ्यांमध्ये दिसेल मिनी जंगल. 8.5 लाख वृक्ष लागवड करण्यात आली. नगर झेडपी राज्यात पहिली. अवैध वाळू वाहतूक केल्यास वाहनांची परमिट जागेवरती रद्द होणार. महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडून सूचना देण्यात आल्या. परिवहन विभागाच्या मदतीने कडक धोरण जाहीर करण्यात आले. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.